मंत्री बावनकुळे आणि रवींद्र चव्हाणांनी एकनाथ शिंदेंसोबत विधान परिषदेच्या जागांबाबत चर्चा केली। विधान परिषदेच्या जागा वाटपावर 99% एकमत झाल्याचं बावनकुळे म्हणाले। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र बसून यावर शिक्कामोर्तब करतील असं बावनकुळेंनी म्हटलं। तर सर्व 17 जागांवर महायुतीचा विजय होईल असं बावनकुळेंनी म्हटलेलं आहे। विधान परिषदेच्या 17 जागांच्या वाटपासाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत खलबत झाली आहे। नंदनवन या शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री शिंदे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाणांची बैठक झाली। विधान परिषद निवडणुकीच्या जागांवर या तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार विधान परिषदेच्या 7 जागांवर शिंदे सेना ठाम आहे, त्यामध्ये तडजोड नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर शिवसेनेनं आधीच भाजपसमोर 7 जागांचा प्रस्ताव ठेवला होता। मात्र भाजपनं शिंदेंच्या शिवसेनेला 3 ते 4 जागा दिल्या। तर शिवसेना विधान परिषदेच्या 7 जागांवर ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पालिका निवडणुकीत कमी जागा घेऊन तडजोड केली, मात्र आता 7 जागा मिळाव्यात अशी ठाम भूमिका शिवसेनेची असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। तर तिकडे जळगावमध्ये विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये तणाव पाहायला मिळतोय। जळगावात शिंदेंच्या शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आल्याचीही चर्चा आहे। जळगावच्या जागेसाठी गुलाबराव पाटलांकडून मुलासाठी मागणी असताना दुसरीकडे किशोर पाटलांचे पुत्र सुमित पाटलांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे। मागणी केलेली आहे आम्ही, आणि मला असं वाटतं की मागच्या काळामध्ये तो जिल्हा परिषद सदस्य होता आणि लोकांमध्ये संपर्क आहे। निवडणुका आता महापालिकेच्या असतील, काही ठिकाणी नगरपालिकेच्या आहे, एकत्रित लढलो आहे। त्यामुळे निश्चितपणाने ही जागा आम्हाला मिळाल्यावर प्रतापची आम्ही मागणी केलेली आहे। निश्चितपणे साहजिकच खालच्या कार्यकर्त्यांना किंवा शिवसैनिकांना वाटतं की माझा चिरंजीव सुमित याला पण विधान परिषदेची उमेदवारी मिळावी। त्याच्यामुळे ती जरी वस्तुस्थिती असली, पण सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की ही जी जागा आहे ही भारतीय जनता पक्षाकडे आहे। त्याच्यामुळे आमचा पहिला रोल हा असणार आहे की ही जागा भाजपकडून शिवसेनेला मिळावी। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि मी आमची बैठक झाली। या बैठकीमध्ये महायुतीच्या बद्दलचा निर्णय हा अंतिम टप्प्यामध्ये आला आहे। 17ही जागेवर भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी महायुती जिंकेल आणि एक मोठा विजय महाराष्ट्रामध्ये होईल।